विश्ल्या भावा आपण काय जरी केलं तरी आपल्या हातनं कांड होती बघ. आता बस एक बी कांड करायला नाही भावा. बरोबर चालतंय. बरं विश्ल्या आपण चुलत्याकडे निघालोय पण आपण चुलत्यासाठी काहीच घेतलेलं नाही. काहीतरी गिफ्ट घ्यायला पाहिजे बघ. एक काम करूया की चुलत्याला ड्रेस घेऊन जाऊया. ड्रेस आता ड्रेस कुठला आणणार? पैसे नाही आपल्याकडे ड्रेससाठी. पैसे कशा लागते ड्रेससाठी? ती बघ हिरवी कोणतरी आंघोळीला गेले तिचे कपडे तिथं ती कपडे घेऊन जाऊया आणि चुलत्याला गिफ्ट बनवून देऊया. बरोबर एक नंबर आयडिया भावा. चल जाऊया हळूच जाऊया नाहीतर तो माणूस वर याचा कोण आहे तो. चल चल ये लवकर विश्ल्या. चला झाली बाबा एक त्याच्या अंघोळ. तुमसे मिले दिल में उठा दर्द करायच्या गावात कपडे कुठे गेली माझी? कपडे कुठे गेली माझी? आता करला कसा मी आईच्या गावात कोण ओळखना म्हणजे बरं नाही तर इजेचा पाक फाडू जाऊ याचा माझ्या आईला. पोरग का दिलं इतकाही चित्र दिसतोय काही मी. बोला शेठ रांडाली पाणी पाजाय. पप्पा आपल्या वड्यापाशी एक भूत आलंय त्यानं मला बॅ धावलं. काय भूत आलंय? होय चल कुठं आहे बघू. धावतोच त्याला. पप्पा यानं मला बॅ धावलं. सुकाळ्याच्या माझा बरोबर भ्या धावतोस. काका आ काका बाहेर या. आम्ही आलोय विश्ल्या बाब्या. या आला सकाळी इकडे दमवायला. आम्ही आमची पोरं पाठवली ती दुबईला आणि माझ्या दिरानं पोरं पाठवली तिकडे आम्हाला दमवायला. काके हात येऊ का चाव घालला? ठीक आहे पाणी ढोस. काकीचा काटा काढायला लागते. हा काय म्हणलास? कुणाचा काटा? गाणं म्हणला तो. काटा लगा हाय लगा आजा बंगले के पीछे मेरे गाडी के नीचे. बर 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 काके काका कुठे गेली ती? बाहेर गेले ती. काके आम्ही काकासाठी बघ गिफ्ट आणलंय गिफ्ट. वा वा लय गुणाची पोरायचा. फोड बघू काय? नाही नाही काका आल्याशिवाय फोडणार नाही आम्ही. सांग काका कुठे गेली ती? विहिरीला गेले ती आंघोळीला. आंघोळीला? हे पुसणार कोण आहेस तू? अगं मी तुझा नवराच आहे बाबूराव. तुला ओळख नावी. अहो मग तुमचे कपडे? अगं हिरीला आंघोळ गेल्या कुठल्या बोटीने चोरून नेली ती. काके आम्ही जातो करला. काय रे पोरांनो आलाय तर 10-12 दिवस राहून जावं की. नको काका इथं राहिलं तर आमची पण कपडे जातील चोरीला. अरे तुमचे कपडे कोण नाही नेत पण माझे त्याने नेलेच का नाही तो खाऊन दे. त्याला पडच तोर मारणार आहे. बघू बरं गिफ्ट. नको 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 नको. अहो हे तर तुमचेच कपडे आहेत. अरे माकडानो माझेच कपडे चोरून मला गिफ्ट देतावी. तुमच्या बर बर पुन्हा असलं काय करायचं नाही ती. पाणी पाणी. वैब्या भावा अरे ती रिक्षा जवळ दिसलेली पोरगी लय भारी होती. अय बाळा ती मला लाईन देत होती. काय बोलत्या मीच पटवणार तिला. हा गे बस. हे बाबा ती बघ पलीकडच्या टेरेस वरतीच पोरगी आहे. हाय हाय काय करताय? एक्सरसाइज करते एक्सरसाइज. ओ वाव मस्तच. विश्ल्या बाबा तिला चिठ्ठी लिहितो टाकतो आणि प्रपोज करतो. माझ्याकडे कागद पेन आहे. बाबा मला पण ती कागद पेन. गब्बरट्या मी टाकणार आहे. मी टाकतो माझं प्रपोजल. गप्पे गावात काय झालं? पुरगीच्या आईच्या पायात पडली चिठ्ठी. आईच्या गावात. चल 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 बोला. कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे कबूतर. अरे माकडा तुला नेला जाळायला टिकला स्किन मला चिठ्ठी देतोय. अगे शांताबाई मी कशा चिठ्ठी देऊ? मी नाही दिलेली चिठ्ठी तुला. तुला दावतेस थांब तुझ्या घरीच येते. ए जा तुला भेट नाही मी कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. अगे ढोले तुझ्या नवऱ्याला बेतात ठेव जरा. अगं हेच के काय झालं एवढं तापायला? लय बोलू नको नाही तर फिरवून लागतील. आपला जीव कोंबडी एवढा उचलणार आहे का मी? ती जाऊ दे तुझ्या नवऱ्याला बेतात ठेव त्यानं मला चिठ्ठी दिली. काय सांगतास? आहो बाहेर या लवकर. काय ग काय झालं? शांताबाईला कसली चिठ्ठी दिल्या? अगे बाई तुझी शपथ तिला कसली चिठ्ठी दिलेली नाही मी. आता माझी खोटी शपथ घेऊन मला मारायचा प्लॅन आहे का तुमचा? अगे बाय खरंच दिलेली नाही मी चिठ्ठी. अगं खोटं बोलतोय तुझा नवरा. मी रोज वर टेरेस वर गेली की डोम कावळ्यागत बघत असतोय माझ्याकडं. चोप त्याला चांगला. तुमची लय नाटकं झाली. चला तुम्ही आत. अगे थांब 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 मला लिहायला येत नाही वाचा येत नाही. मी साधा अंगठे बहादर आहे. मी कशी लिहिला चिठ्ठी?
अरे देवा, होय की मला लक्षातच नाही तुम्हाला वाचायला लिहायला येत नाही ती. मग कोणी लिहून टाकली चिठ्ठी? थांब एक मिनिट थांब. इशल्या वैभ्या बाहेर या. काय हो काका? खरं सांगा चिठ्ठी कोणी लिहिली ती? आम्हाला काय माहित नाही, मी तर काही लिहिलेलं नाही. तू लिहिलीस काय? नाही बाबा. थांबा, ह्या चिठ्ठीत खालच्या बाजूला काहीतरी इंग्रजीत लिहिलंय, पण मला काही वाचायचं नाही. माझ्या पोरगीला बोलवते. ए पूजा, इकडे आहे ग. विश्ल्या, माझंच नाव इंग्रजीत लिहिलंय चिठ्ठीवर. आता मेलो मी. काय ग मम्मी? अगं या चिठ्ठीत खालच्या बाजूला इंग्रजीत काय लिहिलंय ती वाच जरा. अगं मम्मी, ह्याच्यात असं लिहिलंय, आय लव्ह यू पिल्लू, तुझाच बाबूराव. हा, ह्यो बाबूराव आणि कोण? काका तुमचंच नाव आहे बाबूराव. तुला घातला डबऱ्यात. तुला कुणाकडून चिठ्ठी लिहून ती सांग. हाय पूजा, थँक्यू बरं का मला वाचवल्याबद्दल. अरे थँक्यू काय, मी तुला वाचवलं कारण तू मला आवडतोस. होय काय खरंच? हो, बरं बरं चालतंय. तुझा नंबर दे की मला. दे इकडे मोबाईल नंबर सेव्ह करते. कर कर. बरं बरं जातो, थोड्या वेळाने फोन करतो. ए थांब थांब थांब, आत्ता करू नको, रात्री 8 नंतर कर. माझी मम्मी असं जवळ, तुला माहितीच आहे किती किती डेंजर आहे. हा, मी पण लय डेंजर आहे. तुझ्या मम्मीला धुणं आपटलं का फिरवून आपटीन. मी लय डेंजर आहे. दहशत माहित नाही तुझ्या मम्मीला. भूत बघितलं का ते अशाच काय करतेस? काकी तुम्ही आता तुमचंच गुणगान काय देतो बघा. तुला घातला डबऱ्यात. तुला माझ्या पोरगीवर गुलू गुलू करतोयस वैर. हा, पुन्हा जर तिच्याकडे बघितलंस का नाही, तुकडेच करते बघ तुझं. मटण केलं का? अगं मम्मी, हळू की हळू. अगं ह्या वैभ्याला घातला डबऱ्यात, त्याला पडली घ्यायच्या पायात मी. अगं हळू की हळू, एवढं कशाला पळायचं मग? विश्ल्या, लय दिवस झाला हॉटेलमध्ये जेवाय गेलेला नाही. चल जेवायचं आहे हॉटेलमध्ये. अरे पैसे नाहीत, दाखव माराय. काकाकडनं मागून घेतलं पाहिजे. बरं चालतंय, घेऊया चल काकाकडनं. काका काका, मला 200 रुपये पाहिजे होते. हा, मला काय ना ऐकू येत नाही रे. बरं बरं काका, मला 2000 रुपये पाहिजे होते. या 200 रुपयाला कानाकडे ये. आता कसं? आणि हे 200 रुपये. बरं ती नव काय करणार आहे या 200 रुपयाचं? हॉटेलमध्ये जेवाय जाणार आहे दोघं पण. मग तुम्ही दोघं जण माझं एक काम करता का? काय करू सांगा? माझी स्कूटी ऐकायची आहे. किती रुपयाला ऐकायचे? 25,000च्या आत ऐकायची नाही. बरं बरं चालतं, येतो इकून मग. चालतं जाऊ का? जावा तेवढी इकून या जावा. बरं बरं चल चल. ओके. चला गाडी घ्या, गाडी नवी कोरी गाडी. स्कूटी घ्या स्कूटी. हो, किती द्यायचे? तुम्ही कितीला घेणार सांगा? 30,000 रुपये देतो. हे 30,000 शक्यच नाही. बरं 35. अरे सायकल घ्यायला आला 35 म्हटला. 40,000 देतो. अरे बुरट्या 45 म्हटलास तरी नाही. हा बघा 50,000 रुपये देतो. आईला अजून कशाला नाहीत पोरं गाडी इकून? यस यस यस. काका हो काका, गाडी इकली आम्ही. बरं झालं बाळा. किती लागलीस गाडी? तो माणूस म्हटला कितीला द्यायची गाडी. मी म्हटलं तुम्ही कितीला घेणार? तो माणूस म्हटला 30,000 देतो. काय 30,000 ऐकली माझी गाडी? नाही नाही काका, मग मी म्हटलं 30,000 नाही द्यायची गाडी. मग तो म्हटला 35,000 देतो. काय 35,000 ऐकली माझी गाडी? नाही, मी म्हटलं काय सायकल घ्यायला 35,000ला. मग तो म्हटला 40,000 देतो. काय 40,000 गाडी ऐकली माझी? नाही नाही काका, मग मी म्हटलं 40,000ला द्यायची नाही, 45,000ला पण द्यायची नाही. मग तो म्हटला 50,000 देतो. काय 50,000 ऐकली गाडी माझी? नाही नाही काका, 50,000 नाही. त्या माणसाला म्हटलं मी, आमच्या काकाने सांगितलंय 25,000च्या आत 1 रुपया घ्यायच नाही, म्हणून 25,000ला गाडी ऐकली. अरे बोलत्यानो 25,000 माझं नुकसान केलं. गावात. अहो थांबा, त्या विश्ल्या वैभ्याचा आपल्या प्रॉपर्टीवर तर डोळा नसेल ना? अगं होय, आपल्या वाटणीला 10 एकर जमिनीत त्या 100% त्यांचा त्यावर डोळा आहे. त्यामुळे ती इकडे आली आपल्याकडे राहायला. काय पण करून त्या दोघांनी लाथा बुक्की हाणून इथून हाकलून दिलं पाहिजे. होय होय, तसंच करूया. वैभ्या, बघितलंस का? काकी लय पाहत आहे. हिचा काटा काढला पाहिजे. होय भावा, उद्या पहाटेच काकीचा काटा काढूया. विश्ल्या, अभय काकी झोपल्या. हळूच जातो तिच्या तोंडा उशी ठेवतो आणि मारतो तिला. बर बर, तोवर मी ध्यान ठेवतो कोण येते का बघतो. बघ बघ, पाकच मारून टाकतो काकीला. मी वाटत. अरे माकडा, काय करतोयस? काय नाही काके, तू दिवसभर काम करतेस म्हणून तुझं पाय दाबाय आलो होतो. बरं बरं असू दे. बरं बरं, हा झोप झोप. आईच्या गावात विश्ल्या, आईला आता काकीला गावला असतो. उशी दाबाय गेलो नरड्यावर आणि काकीच तिथं पाय होतो, काकी जागी झाली. आईच्या गावातला का बघून करायचं जरा. आईला मी तर कन्फ्युजन मध्ये जाई. काकीचं पाय कुठं डोका कुठं काय कळणं, सगळं सेम वाटतंय. बरं थांब, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी एक उशी घेतो आणि दोघं 2 बाजूने उशा दाबूया. कोणीकडे नरडा असेल तिकडे असेल. बरं बरं चल, हे हळूच ये.
मी या साईडला दाबतो नड. हा विसल्या मिली काकी मिली. अरे कुत्र्यानं तुम्हाला नेला जाय तुम्हाला मला मारताय सवय. हा